होळीला म्हणायचे शक्तिशाली मंत्र तुम्हाला माहिती आहे का? जीवनात येणारे ताण, अडचणी, पैशाची चणचण, सतत अपयश हे सगळं संपवण्यासाठी हे काही खास मंत्र आहेत, जे होळीच्या दिवशी म्हटले तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे शक्तिशाली होळी मंत्र, जे तुमच्या आयुष्यातून वाईट ऊर्जा दूर करून सकारात्मकता, यश आणि आनंद आणतील. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक मंत्र तुमचं नशीब सुद्धा बदलू शकतो. होलिका दहनाच्या वेळी फाल्गुन पौर्णिमा असते आणि या रात्री जपले जाणारे हे मंत्र नकारात्मक ऊर्जा, भय, आजार, दारिद्र्य आणि बाधाही जाळून टाकतात असं सांगितलं जातं. शास्त्र आणि परंपरेनुसार होळीच्या अग्नीसमोर आपण हे मंत्र जप करू शकता. यामुळे मनोकामना सुद्धा पूर्ण होतात, आरोग्य मजबूत होतं आणि धनसमृद्धी येते असंही म्हणतात. म्हणून होलिका दहनाच्या वेळी आपण हे मंत्र जप करावे. पहिला मंत्र होलिका दहन मंत्र. होली पूजनाच्या वेळी सुद्धा आपण हा मंत्र म्हणू शकता. ओम होलिकाय नमः. ओम होलिकाय नमः. होळीला काही अर्पण करताना किंवा अग्नी पेटवताना हा मंत्र जपला जातो. याने नकारात्मक शक्ती, द्वेष आणि अहंकाराचा नाश होतो. होलिकेच्या कथेनुसार हा मंत्र भक्ती आणि सद्गुणांच्या विजयाचं प्रतीक आहे. अग्नीत आहुती देताना हा मंत्र जप केल्याने घरातील दुःख, भय आणि बाधा जळून जातात. दुसरा मंत्र होलिका शुभ मंत्र. होलिका दहन विशेष मंत्र सुद्धा याला म्हणतात. अहकूटाभयत्रस्तेः कृता त्वं होली बालिशः अतस्वाम पूजयिष्यामि भूती भूती प्रदायिनीं. मंत्र परत एकदा ऐका. अहकूटाभयत्रस्तेः कृता त्वं होली बालिशः अतस्वाम पूजयिष्यामि भूती भूती प्रदायिनीं. हा मंत्र होळी शुभ मंत्र म्हणून ओळखला जातो. होलिका दहनाच्या वेळी 1, 3 किंवा 5 माळा या मंत्राचा जप करावा. याने सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होतं. शिवाय नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. याचबरोबर भय, संकट आणि अशुभता दूर होऊन जीवनात सकारात्मक बदल होतात असं सांगितलं जातं. तिसरा मंत्र भगवान नृसिंह मंत्र. ओम नृसिंहाय नमः. ओम नृसिंहाय नमः. होळीचा संबंध भगवान नरसिंह यांच्याशी आहे. हा मंत्र किंवा नरसिंहाचे 108 नाम जप केल्याने अज्ञात, भय, शत्रू आणि संकटांपासून मुक्ती मिळते. एवढंच नाही तर मनोकामनाही पूर्ण होतात आणि आपल्याला रक्षणही मिळतं. म्हणून होलिका दहनाच्या वेळी आपण ओम नृसिंहाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा. त्यानंतर चौथा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. विशेषतः हा मंत्र आरोग्य आणि रक्षणासाठी म्हटला जातो. महामृत्युंजय मंत्र सर्वांनाच माहिती आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षे मातृतात. होलिका दहनाच्या अग्नीसमोर हा मंत्र तब्बल 108 वेळा जपल्याने रोग, मृत्यूचा भय आणि कुटुंबातील आजार दूर होतात. आरोग्य मजबूत होतं, दीर्घायुष्य मिळतं आणि नकारात्मक ऊर्जा जळते. तर महामृत्युंजय मंत्र अगदी साधा, सोपा आहे. तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. याचबरोबर तुम्हाला हा मंत्र जप करायचा नसेल तर शिवपंचाक्षरी मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर 5वा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र, जो धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी म्हटला जातो. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. मंत्र परत एकदा ऐका. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीशी संबंधित असल्यानं हा मंत्र या दिवशी जपल्याने धनाची कमतरता दूर होते, आर्थिक लाभ होतो आणि आपल्या तिजोरीत समृद्धी येते. घराची भरभराट होते, अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही असं सांगितलं जातं. होळीत कोणत्याही वस्तू अर्पण करताना आपण या मंत्राचा जप करू शकता. हा विशेष फलदायी मानला गेलाय. त्यानंतर 6वा मंत्र सर्व बाधा निवारण मंत्र आहे, जो सर्व संकटांसाठी आहे. होळीत नारळ अर्पण करताना आपण या मंत्राचा विशेषतः जप करावा. तो म्हणजे ओम सर्वबाधा विनुर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. मंत्र परत एकदा ऐका. ओम सर्वबाधा विनुर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. तर आधी सांगितल्याप्रमाणे होळीत नारळ अर्पण करताना आपण या मंत्राचा विशेष जप करावा. यामुळे इडापिडा, नजरदोष, कर्ज, पितृदोष, भांडणं आणि सर्व बाधा नष्ट होतात.
घरात सुख शांती येते आणि धनधान्यही वाढतं असं सांगितलं जातं. हे मंत्र होलिका दहनाच्या अग्नीसमोर भक्तिभावाने जप करावे. याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो असं सांगितलं जातं. अग्नी नकारात्मकतेचा नाश करते आणि मंत्र सकारात्मक ऊर्जा आणतात. श्रद्धेनं या मंत्रांचा जप करा, शुद्ध मनानं उच्चार करा, तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. मग होळीच्या दिवशी तुम्ही कोणते मंत्र जप करणार आहात? याआधी तुम्ही होलिका दहनाच्या वेळी कोणत्या मंत्रांचा जप केलाय आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा. यंदा तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करणार आहात हेही कमेंट करायला विसरू नका. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.